रक्षाबंधन दिवसभर साजरी करा. चंद्रग्रहणाचे सावट नाही. पंचांग करते दा. कृ. सोमन. यंदाच्या श्रावण पौर्णिमेबाबत असलेला संभ्रम पंचांगकर्ते आणि ज्येष्ठ खगोल अभ्यासक दा. कृ. सोमन यांनी दूर केला आहे. यावर्षी गुरुवार दिनांक 27 ऑगस्ट रोजी नारळी पौर्णिमा साजरी करण्यात यावी असे आवाहन करण्यात आले आहे. कोळी बांधवांचा हा पारंपरिक सण समुद्राला नारळ अर्पण करून साजरा केला जातो. तर दुसऱ्या दिवशी शुक्रवार दिनांक 28 ऑगस्ट रोजी रक्षाबंधन साजरी करण्यात येणार आहे. जरी शुक्रवारी सकाळी 9:47 श्रावण पौर्णिमा असली तरी रक्षाबंधनासाठी संपूर्ण दिवस शुभ मानण्यात आला आहे. त्यामुळे बहिणींना दिवसभरात कधीही भावाला राखी बांधता येणार आहे. नमस्कार. पावसाळ्यामध्ये समुद्र अशांत होतो आणि श्रावण पौर्णिमेला नारळी पौर्णिमेच्या दिवशी समुद्राला नारळ अर्पण करून शांत राहण्यासाठी प्रार्थना करायची असते. अशी नारळी पौर्णिमा गुरुवारी 27 ऑगस्ट रोजी साजरी करायची आहे आणि शुक्रवारी 28 ऑगस्ट रोजी सकाळी 9:47 जरी श्रावण पौर्णिमा असली तरी तो संपूर्ण दिवसभर रक्षाबंधन सण साजरा करायला शुभ आहे. तर मित्रांनो, शुक्रवारी 28 ऑगस्ट रोजी संपूर्ण दिवसभर रक्षाबंधनासाठी शुभ दिवस आहे. 28 ऑगस्ट रोजी होणारे खंडग्रास चंद्रग्रहण भारतातून दिसणार नसल्याने त्याचे कोणतेही वेध पाळण्याची गरज नसल्याचेही दा. कृ. सोमन यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे रक्षाबंधनाचा सण कोणत्याही अडथळ्याविना उत्साहात साजरा करता येणार आहे. ब्युरो रिपोर्ट, जनादेश. आपली माणसं, आपला देश. पाहत रहा जनादेश. इंडियन वॉक फॉर नेशन 3.0चा जागतिक विक्रमाकडे ऐतिहासिक प्रवास. आर्मी ब्रॅट अंजली साखरे यांच्या संकल्पनेतून आणि ASVFI फाउंडेशन व व्हॅलियंट फेम आयकॉन VFI यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित इंडियन वॉक फॉर नेशन 3.0 हा भव्य देशभक्तीपर सोहळा मुंबईतील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडला. कारगिल विजय दिवस आणि स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित हा कार्यक्रम वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ एक्सलन्स इंग्लंडच्या जागतिक विक्रम प्रयत्नांतर्गत हेरिटेज, कल्चरल आणि पेट्रियॉटिक रनवे म्हणून सादर करण्यात आला. जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या सहकार्याने आयोजित या सोहळ्यात सशस्त्र सेना ध्वज दिन निधीसाठी 1,01,000 रुपयांची देणगी जाहीर करण्यात आली. कार्यक्रमाचा सर्वात भावनिक क्षण ठरला तो ठाणे जिल्हा माहिती अधिकारी मनोज सुमन शिवाजी सानप यांनी सादर केलेला शहीद कॅप्टन विनायक गोरे हा एकपात्री प्रयोग. शहीद जवानांचे बलिदान, वीरमाता वीर पित्यांच्या वेदना आणि सैनिकांच्या कुटुंबासाठी प्रत्येक नागरिकाने पुढे येण्याचे आवाहन त्यांनी प्रभावीपणे मांडले. या अनोख्या रनवेवर 4 वर्षांच्या चिमुकल्यांपासून ते 94 वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकांपर्यंत 100हून अधिक स्पर्धकांनी भारतीय वेशभूषा, विविध राज्यांची संस्कृती आणि राष्ट्रप्रेमाचे दर्शन घडवत वीर जवानांना मानवंदना दिली. हा केवळ फॅशन शो नसून भारतीय एकात्मतेचे दर्शन होते. यावेळी मेजर प्रांजल जाधव, ब्रिगेडियर सुशील भसीन, ब्रिगेडियर उदयकुमार देशमुख, कर्नल तुषार जोशी, लेफ्टनंट कर्नल नीता चव्हाण यांच्यासह अनेक आजी-माजी सैन्य अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला होता. तेरा हिमालय आकाश छूले, बहती रहे तेरी गंगा. ऊंचा हो इतना, इतना बुलंद हो, तारों को चूमे तिरंगा. माँ से है माटी, माँ से है माथा, माथे पे माटी सजा के चले. माए चलती रहे से है
या उपक्रमाची दखल घेत वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ एक्सलन्स इंग्लंडचे उपाध्यक्ष संजय पंजवानी यांच्या हस्ते आयोजकांना प्रोव्हिजनल वर्ल्ड रेकॉर्ड सर्टिफिकेट प्रदान करण्यात आले. सैनिकांच्या बलिदानाची परतफेड होऊ शकत नाही, पण त्यांच्या कुटुंबाच्या पाठीशी उभे राहणे हे आपले कर्तव्य आहे, असे प्रतिपादन आयोजक अंजली साखरे यांनी केले. या उपक्रमाला बँक ऑफ इंडिया, इंडियन ऑइल, LIC, पीतांबरी यांसह अनेक संस्थांचे सहकार्य लाभले. ब्युरो रिपोर्ट, जनादेश. आपली माणसं, आपला देश. पाहत रहा जनादेश. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. आपली माणसं, आपला देश. पाहत रहा जनादेश. गणेश मूर्ती लहान असावी, भक्ती आणि समाजकार्य मोठे असावे. पंचांगकर्ते दाक्रू सोमन यांचे आवाहन. भाद्रपद शुक्ल चतुर्थीला पार्थिव गणेश पूजन करण्याची परंपरा आहे. यामागे शास्त्रीय कारण आहे. भाद्रपद महिन्यात शेतात धान्य तयार होत असते, म्हणून पृथ्वीविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मातीच्याच गणेश मूर्तीचे पूजन करावे, असे आवाहन ज्येष्ठ पंचांगकर्ते आणि खगोल अभ्यासक दाक्रू सोमन यांनी केले आहे. मातीची अर्थात शाडूचीच गणेश मूर्ती असावी, असा त्यांनी आग्रह धरला आहे. लोकमान्य टिळक आणि भाऊसाहेब रंगारी यांनी जनजागृतीसाठी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला. आजही राष्ट्रप्रेम, आरोग्य आणि सामाजिक शिस्त यासाठी जनजागृती करण्याची गरज असल्याचे पंचांगकर्ते आणि खगोल अभ्यासक दाक्रू सोमन म्हणाले. नमस्कार. सध्या उत्सवांचा इव्हेंट होत चाललेला आहे. उत्सव करणाऱ्यांची संख्या वाढलेली आहे, परंतु उत्सवांचा मूळ हेतू जो आहे ना, तो हरवत चाललेला आहे. पुढच्या पिढीसमोर आपण वेगळाच आदर्श निर्माण करतोय की काय, अशी शंका मनात यायला लागलेली आहे. शुक्रवारी 4 सप्टेंबरला श्रीकृष्ण जयंती आहे. ज्या भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेचं तत्त्वज्ञान जगाला दिलं, त्यांची जयंती आहे. त्यानंतर शनिवारी 5 सप्टेंबरला गोपाळकाला म्हणजे दहीहंडी आहे. आता दहीहंडीचं स्वरूप सुद्धा इव्हेंटमध्ये होत चाललेलं आहे. लाखोंची बक्षिसं दिली जात आहेत आणि थरावर थराची उंची किती, दहीहंडीची उंची किती, याच्यावर त्याचं स्वरूप अवलंबून राहिलेलं आहे. हे योग्य नव्हे. अर्थात दहीहंडी साजरी करायला पाहिजे, उत्साहानं करायला पाहिजे, परंतु मूळ उद्देश जो सणांचा आहे ना, तो जपला गेला पाहिजे. तसंच सोमवारी 14 सप्टेंबरला गणेश चतुर्थी आहे. आपण पाहतो घरगुती गणेश मूर्ती ही मातीचीच पाहिजे, कारण भाद्रपद महिन्यामध्ये शेतामध्ये धान्य तयार होत असतं आणि पृथ्वीविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मातीच्याच गणेश मूर्तीचं म्हणजे पार्थिव गणेश मूर्तीचं पूजन करायचं आहे. पण तो उद्देश बाजूला राहिला
आणि त्याचं उत्सवी स्वरूप आलं आहे, इव्हेंटच्या स्वरूपात त्याचं रूपांतर झालेलं आहे. खरं म्हणजे गणपतीचे गुण आपल्या अंगी यावं यासाठी गणेशोत्सव साजरा करायचा असतो, गणेश पूजन करायचं असतं. 14 विद्या 64 कलांचा तो अधिपती. आपण आयुष्यात एक विद्या एक कला जरी शिकलो ना तरी आपलं जीवन सुखकारी होत असतं. गणपती हा गणांचा अधिपती. नेतृत्व गुण आपल्यामध्ये विकसित करायला पाहिजेत. गणपती हा सुख करता दुःख हरता. आपण सुद्धा आपल्या जीवनातील दुःख नाहीसं करायला पाहिजे, तसंच इतरांच्या जीवनातील दुःख नाहीसं करायला पाहिजे, त्यांना मदत करायला पाहिजे. आणि गणपती हा सुख करता. आपण आपलं जीवन सुखी करायला पाहिजे आणि इतरांचं जीवन सुखी करण्यासाठी त्यांना मदत करायला पाहिजे. तेव्हा गणपतीचे गुण आपल्या अंगी यायला पाहिजेत. गणपतीनं राक्षसांना ठार मारलं. आपल्यामध्ये जे राक्षस असतात, दुष्ट वासन असतात, काम क्रोध लोभ मोह मद मत्सर षड्रिप त्यांच्यावर नियंत्रण ठेवायला पाहिजे. हा मूळ हेतू गणेश पूजनाचा आहे. तेव्हा मूळ हेतू बाजूला राहतो आणि उत्सवी स्वरूप येतं. सार्वजनिक गणेशोत्सव सुरू करण्याचं लोकमान्य टिळक आणि भाऊसाहेब रंगारी यांनी प्रयत्न केले आणि त्यामुळे सार्वजनिक गणेशोत्सव सुरू झाला. परंतु त्याचा मूळ उद्देश होता जनजागृती करणं, लोकशिक्षण करणं, लोकांना एकत्र आणणं. स्वातंत्र्य मिळालं परंतु अजूनही राष्ट्रप्रेम, सामाजिक स्वच्छता, आरोग्यविषयक अशा गोष्टी सार्वजनिक गणेशोत्सवामध्ये व्हायला पाहिजे. स्वच्छता, तसंच कलावंत जे असतील त्यांना कला सादर करण्यासाठी गणेशोत्सव हे एक माध्यम ठरू शकतं. अशा रीतीनं प्रयत्न व्हायला पाहिजेत. पण गणेश मूर्तींची संख्या वाढलेली आहे, उंची गणेश मूर्तींची वाढलेली आहे. अर्थात गणपतीच्या मूर्तीची उंची कमी असली तरी चालेल, पण भक्ती मोठी पाहिजे, श्रद्धा मोठी पाहिजे आणि हा धार्मिक उत्सव आहे. गणपतीची मूर्ती गणेश मंडपात आणताना सुद्धा काळजी घ्यायला पाहिजे. अर्थातच त्याचं धार्मिक असल्यामुळं भावना लोकांच्या त्याच्याशी निगडीत, त्याला जपलं पाहिजे. तसंच आवाजाचं प्रदूषण, जलप्रदूषण, वायू प्रदूषण ही उत्सवामुळे होता कामा नयेत. उत्सव हे कशासाठी आहेत तर पर्यावरणाचं रक्षण करण्यासाठी आहेत, भक्षण करण्यासाठी नाही आहेत. तेव्हा उत्सव साजरे करताना आपण भान राखलं पाहिजे. अर्थात सार्वजनिक गणेशोत्सवामुळे अनेक कार्यकर्ते असतात, ते कामाला लागतात, नवीन कार्यकर्ते तयार होतात आणि वर्गणी जमते. त्यात संपूर्ण वर्षभर वेगवेगळे आपले जे सण आहेत शेतीवर आधारित आहेत, सांस्कृतिक आहेत आणि त्याचं सादरीकरण करायला पाहिजे. आता टुरिझम वाढलेलं आहे. गणपती उत्सव पाहण्यासाठी अनेक परदेशी लोक येत असतात. तेव्हा आदर्श असा गणेशोत्सव आपण करायला पाहिजे. अर्थात नियमाने होणार नाही, बंधनाने होणार नाही, हे काम सरकारचं नाही आहे. तर सर्व गणेश मंडळांनी एकत्र यायला पाहिजे आणि त्यांनी स्वतःहूनच त्याच्यावरती बंधनं घालून घ्यायला पाहिजेत. अर्थात त्यासाठी गणसेवकांचं प्रशिक्षण करायला पाहिजे आणि तसं जर केलं ना तर आपल्याला गणराया नक्कीच प्रसन्न होईल. गणेश मूर्ती लहान असावी पण भक्ती आणि समाजकार्य मोठे असावे. सरकारने नियंत्रण आणण्यापेक्षा गणेश मंडळांनीच स्वतः नियम तयार करून उत्सवात कोणतीही दुर्घटना होणार नाही याची काळजी घ्यावी असे आवाहन त्यांनी केले. गणपतीचे गुण आपल्या अंगी यावेत यासाठी गणेश पूजन करायचे असते. गणपती 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती आहे. आपणही आयुष्यात किमान एक कला, एक विद्या आत्मसात केली तर आपले आयुष्य सुखी होईल असा संदेश त्यांनी दिला. ब्युरो रिपोर्ट, जनादेश. आपली माणसं, आपला देश, पाहत रहा जनादेश. नवी मुंबईत एफडीएची मोठी कारवाई. 4710 लिटर दूध भेसळ रॅकेटचा पर्दाफाश. नवी मुंबईतील महापे MIDC परिसरात सुरू असलेल्या मोठ्या दूध भेसळ रॅकेटचा अन्न व औषध प्रशासनाने पर्दाफाश केला आहे. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या आदेशाने आणि दक्षता विभागाच्या सहआयुक्त प्रीती टिपरे, ठाण्याचे सहआयुक्त सचिन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली मिळालेल्या गोपनीय माहितीवरून ठाणे FDA पथकाने मेसर्स PK डेअरी, महापे इथे अचानक छापा टाकला.
डेअरी आवारात MH04 KU 1634 क्रमांकाचा टँकर उभा होता. डेअरी मालक प्रदीप कमलेश यादवच्या संगमनाने शिवेंद्र श्यामलाल जयस्वाल वय वर्षे 34 हा दुधाची पाकिटे फोडून त्यात 1 किलो स्किम्ड मिल्क पावडरमध्ये 8 ते 10 लिटर चिलरचे थंड पाणी मिसळून ते टँकरमध्ये ओतताना रंगेहात पकडला गेला. हे भेसळयुक्त दूध शुद्ध गाय म्हशीचे दूध म्हणून विकले जात होते. कारवाईत एकूण 4,710 लिटर भेसळयुक्त दूध, किंमत 1,85,780 रुपये जप्त करून नष्ट करण्यात आले. याशिवाय 129.5 किलो पनीर, 473 किलो स्किम्ड मिल्क पावडर आणि 88.4 किलो क्रीम असा लाखो रुपयांचा साठा जप्त केला. मेसर्स भास्कर डेअरी महापे येथून 548 किलो पावडर व पनीर जप्त करून परवाना निलंबित केला, तर मेसर्स नारायण डेअरी रबाळे येथील 3,648 लिटर दूध नष्ट करण्यात आले. गुन्हा दाखल झालेल्या 15 डेअरी व्यक्तींमध्ये शिवेंद्र श्यामलाल जयस्वाल, प्रदीप कमलेश यादव मेसर्स PK डेअरी महापे, भास्कर संतू पिलानी मेसर्स भास्कर डेअरी महापे, मेसर्स महाराज डेअरी ऐरोली, मेसर्स विजय डेअरी घणसोली, मेसर्स शिव कैलास डेअरी ऐरोली, मेसर्स दिनेश डेअरी ऐरोली, मेसर्स बालाजी डेअरी ऐरोली, मेसर्स शुक्लम डेअरी दिघा, मेसर्स श्रीराम डेअरी कोपरी ठाणी, मेसर्स वासुदेव डेअरी कोपरी ठाणी, मेसर्स राधाकृष्ण डेअरी कोपरी ठाणी, मेसर्स जनम डेअरी साकेत ठाणी, मेसर्स देवनारायण डेअरी आझादनगर ब्रह्मांड ठाणे यांचा समावेश आहे. ही कारवाई सह आयुक्त अजित मैत्रे, अन्न सुरक्षा अधिकारी विक्रम निकम, प्रशांत पवार, उत्तरेश्वर बडे, माणिक जाधव यांनी केली. नागरिकांना भेसळीचा संशय आल्यास 1800-222-365 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन सह आयुक्त डॉ. सचिन जाधव यांनी केले आहे. ब्युरो रिपोर्ट, जनादेश.